कढई तापत ठेवायची, त्याच्यावरती तेल टाकायचं. त्याच्यामध्ये थोडं तेल तापलं की त्यात कांदा, एक मोठा कांदा, लसूण, दोन मिरच्या, अद्रक हे चांगलं भाजून घ्यायचं. कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. मग टोमॅटो टाकायचा एक. थोडं मीठ टाकायचं, त्याच्याने टोमॅटो सॉफ्ट होतात. आणि काजू टाकायचे. एक कोरमा असू दे, चिकन कोरमा असू दे किंवा मटन कोरमा, व्हेज कोरमा, सगळ्यामध्ये काजू टाकायचे असतं. जी शाही डिशेस असतात त्याच्यामध्ये काजू असतात. हे सगळं सामग्री थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मसाला पूर्ण. त्याच कढाईमध्ये तेल टाकायचं. शहाजिरा, जिरा, तेजपत्ता, मोठी इलायची, काली मिरी हे सगळं अख्खा मसाला टाकायचा. थोडा थोडा कढीपत्ता टाकायचा. आणि थोडंसं शिजून झाला की तो जो मसाला वाटला होता आपण तो मसाला टाकायचा. नंतर कोकणी मसाला, कोकणी मसाला, लाल मसाला टाकायचा 2 चम्मच. हळद टाकायची, मीठ टाकायचं. मीठ आपण अगोदर पण टाकला होता म्हणून सांभाळून मीठ टाकायचं. थोडंसंच टाकायचं मीठ. गरम मसाला, त्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं होतं थोडा, तो पाणी टाकलं. अंडी बॉईल करून घेतली आहे 4. ते आपण अर्धे कापून पण ठेवू शकतो किंवा अख्खामध्ये फक्त चीर मारून पण ठेवू शकतो. पूर्ण ग्रेव्हीला बॉईल झालं, एक कड आल्यावर त्यात ती अंडी सोडायची. त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची, अमूल फ्रेश क्रीम. आणि कसुरी मेथी. थोडीशी कोथिंबीर. डिश रेडी.